शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद पीक लागवडीनंतर, ताबडतोब लागवडीनंतर काय करायचं। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं हळद लावलेली आहे, आपण इथं बघू शकता। आता ही आहे हळद आपली लावलेली। आता या हळदीला लावलं कसं तर हे 4.5 फुटाचे बेड आहे आणि या 4.5 फुटाच्या बेडमध्ये हे 1.25 फुटाचे 2 लाईन आहे। त्या लाईनमध्ये आपण हळद लावलेली आहे। हे बघा इथं हळद आपण इथं लागवड केलेली आहे। हे बघा अशा प्रकारे हळद लागवड केली। परंतु हळदीवर मातीचा भर जो आहे हा कमी असतो। तर हा भर तर कमी असतो, परंतु नाल्या थोड्या सपाट वाटतात। तर या सपाट नाल्या आता काय करायचं तर आपले पाऊस पडल्यानंतर पुन्हा काय होते तर हळद पुन्हा बेड डगरल्यानंतर पुन्हा काय होते तर आपल्याला हळदी उघड्या पडतात किंवा नालीत पडतात, उतारात वाहून जातात किंवा उघड्या पडून नालीत पडतात। त्यामुळे आपलं संख्या जी आहे ती संख्या कमी होती झाडांची। तर त्यासाठी काय करायचं तर आता इथं आपण बघू शकता। तर इथं आपण बेड पाडणे चालू केलं आहे। आता इथं आपण अशा प्रकारे बेड पाडणं चालू केलं, कारण याच्यावर मातीचा भर कशा प्रकारे पडत आहे आपण बघू शकता। तर हळद लागवडीनंतर अशा प्रकारे मातीचा भर जो आहे हा अशा प्रकारे इथं पडणं चालू आहे। आणि जो आकार आहे बेडला, हा आकारसुद्धा कशा प्रकारे येत आहे बघा, एकदम जबरदस्त आकार। इथली माती मधातली काही माती ही या बाजूला, ही या बाजूला, म्हणजे बेडवर पडत आहे अर्ध्यामध्ये। बघा इथं अर्ध्यामध्ये तिकडून येते वेळेस पुन्हा अर्ध्यामध्ये, म्हणजे बेड असा होऊन जाईल। हे बघा एकदम सपाट बेड, त्याच्यावर माती येऊन जाईल आणि एकदम आकार म्हणजे एक सारखा आकार येईल त्याला। आणि कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे डगरणं वगैरे येणार नाही। भिंती कशा निर्माण होतात त्याच्या प्रकारे हे इथं भिंती तयार झाल्या, आपण इथं बघू शकता। अशा प्रकारे इथं भिंती तयार झाल्या आणि ह्या भिंती साधारणतः 1 फुटाच्या वर सध्या म्हणजे 1.25 फुटाच्या भिंती तयार झाल्या। आणि आतमधला जो भाग आहे हा आतमधला भाग साधारणतः आपण इथं बघू शकता, म्हणजे 2 फुटाचा हा मधातला भाग झालेला आहे। तर हा मधातला नालीचा 2 फुटाचा भाग आहे। आणि जो वरचा भाग आहे टॉपचा, तर टॉपचा भाग आपण इथं बघू शकता। म्हणजे साधारण टॉपचा भाग आपल्याला 2.5 फुटापर्यंत येतो आणि मधातला भाग जो आहे हा 2 फुटाचा येतो। म्हणजे एकूण आपल्याला 4.5 फूट अंतर जे आहे हे आपल्याला इथे बेडचं मिळत आहे। आणि आकार एकदम जबरदस्त आल्यामुळं आणि पूर्ण हळद मातीने झाकल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं इथं वेगळं असं काहीतरी पाहायला मिळत आहे। आणि आकार एकदम चांगल्या प्रकारे, भिंती पण बघा कशा बनलेल्या आहेत, चांगल्या एकदम आकार घेऊन। त्यामुळं आता पाऊस जरी झाला तरी आपल्या हळदीवरची जी माती आहे हा थर जागेवर दबल्या जाईल। हा थर जागेवर दबल्यामुळं आपली माती डगरणार नाही आणि डगरली नसल्यामुळं आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे पोसल्या जातील। आणि भरपूर पाऊस झाला तर हा बेड उंच असल्यामुळं सर्व पाऊस हा खाली ओसरून जाईल। बेडमधला अतिरिक्त ओलावा, जास्तीचं पाणी पूर्ण खाली पसरून जाईल आणि आपल्याला पाहिजे तसं मावचर, लाडू बनायची जी मावचर पाहिजे, ओल पाहिजे तशी ओल आपल्याला भेटेल। आणि त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं झाडाची संख्या कमी होणं, डगरणं, बेड शेंगा डगरणं, खाली पडणं, उघड्या पडणं हे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर हळद लागवडीनंतर ताबडतोब 2 दिवसामध्ये पाऊस पडायच्या आत आपण अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे। तर त्यासाठी असं नियोजन जर आपण केलं तर अशा प्रकारचे सपाट बेड आहे हे अशा प्रकारचे चांगले बेड एकदम आकार घेऊन तयार झाले आपल्याला दिसतील। आणि इथं हळद जी लागवड केली आहे तर ही हळद आहे हळद चंद्राई। आणि दरवर्षी आपल्याला या हळदीपासून 40, 45, 55 पर्यंत उत्पादन घेतलेलं आहे आपण। आणि भाव पण सध्याचे 13, 14, 15 हजारापर्यंत आहेत। आणि आता थोडे उतरले आहेत भाव, वाढवण्याची शक्यता जुलैमध्ये असते, ऑगस्टमध्ये असते। तर बघू आपण कशा प्रकारे ही हळद लागवड करून कशा प्रकारे आपण बेड मांडणं चालू आहे। आणि अशा प्रकारे बेड मांडले तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादनात वाढ होऊन जाईल। आणि अशा प्रकारचे बेड उघाड पडल्यानंतर पुन्हा भरपूर पाऊस झाल्यानंतर पुन्हा उघाड पडल्यावर असे 1-2 वेळेस मारायचे, जेणेकरून हळद छोटी आहे तोपर्यंत आपल्याला मारता येतात, नंतर मारता येत नाहीत।